नमस्कार मित्रांनो, आपण आज नवीन एक सिरीज सुरू करतोय. ज्या सिरीजमध्ये मागील वर्षी झालेले जे प्रश्न होते कशाचे, तर ते प्रश्न होते पोलीस भरतीचे. ते पोलीस भरतीचे जे प्रश्न झालेले आहेत त्या सगळ्यांना आपण इथे सॉल्व करणार आहोत. त्यासोबत आपल्या काही ट्रिक्स वापरणार आहोत. ज्या ट्रिक्स वापरून आपण लवकरात लवकर कसा प्रश्न सॉल्व करू शकतो ह्याबद्दल जाणून घेणार आहोत. माझं नाव सुशील वानखेडे. तर चला सुरू करूया या सिरीजला. या सिरीजमध्ये आपण सर्वात अगोदर घेतोय मुंबई शहर इथे झालेल्या पोलीस शिपाईचा हा प्रश्नसंच आहे, जो संच आहे डी आणि ज्याची तारीख आहे 12/1/2025 रोजी हा पेपर झालेला आहे, हा एक्झाम झालेला आहे. आणि त्यामधील काही जे क्वेश्चन होते जे स्पेशली असतील रिलेटेड सीसॅटशी ते आपण या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. त्यानंतर आपला सर्वात पहिला प्रश्न येतो, जर 8x4 आणि 3x6 तर x + 1 3 किती. आता हा प्रश्न जो येतो तो प्रश्न येतोय समीकरणामध्ये. ठीक आहे, समीकरण असतात, ते समीकरण सॉल्व करायचे असतात. एक्सची किंमत तुम्हाला मानायची असते आणि त्यानुसार हे सॉल्व करायचे असतात. तर पहिला प्रश्न 8x - 4 किंवा 8x - 4 बरोबर 3x + 6. आता ह्यामध्ये आपल्याला जर बघायचं म्हटलं तर हा जो ब्रॅकेट आहे किंवा कंस आहे, हा कंस घेण्याची काही गरज नाही. नेहमी असे प्रश्न सॉल्व करताना तुम्हाला x एका बाजूला घ्यायचा आहे आणि नंबर्स एका बाजूला घ्यायचे. आता x 3x आहे आणि 8x आहे, एका बाजूला घ्या. 8x हा 3x इकडे येताना वजा होणार, कारण इकडे या साईडला प्लस आहे. नेहमी ती बाजूच्या अपोजिट, त्या बाजूच्या विरुद्ध सगळ्या ही बाजू होणार आहे. त्यानंतर हा प्लस -4 त्या बाजूला जाणार, 6 तर इथंच आहे, +4 8x - 3x 5x बरोबर 6 × 10. आता x या बाजूला गुणेला आहे तर त्या बाजूला जाताना तो भागीला जाणार, 10/5 बरोबर 2. तर 5 × 2 = 10. तर x ची किंमत किती आली, 2 आलेली आहे. x बरोबर 2 आलेला आहे. तर त्यांनी म्हटलं x + 1 आणि याचा अर्थ होतो ब्रॅकेट कंसाच्या बाहेर 3, म्हणजे याचा अर्थ होतो गुणेला 3. तर x + 1 गुणेला 3, 2 + 1 गुणेला 3, 2 आणि 1 3 गुणेला 3. थोडक्यात असं म्हणू शकतो 3 × 3 = 9. तर 9 हे जे असेल याचं उत्तर असणार आहे. आता ह्यामध्ये काही प्रश्न आपण डिटेलमध्ये सॉल्व करू, काही प्रश्न जसे लवकरात लवकर सॉल्व करता येईल तसे सॉल्व करू. त्यानंतरचा प्रश्न 210 चे वर्गमूळ किती. आता आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस मला वर्ग किंवा वर्गमूळ काढायचे असतात त्यावेळेस महत्त्वाचं आहे की 25 जे आहे, जसं आपल्याला माहिती आहे की 5 हा जिथं कुठे येईल त्याच्या शेवटी 25च येणार आहे, त्याच्या वर्गाच्या शेवटी. तर मला माहिती आहे की 5 जो असेल 5च्या शेवटी 25च येतं, म्हणजे 5चा वर्ग 25, 15चा वर्ग 225 आणि 25चा वर्ग 625. आता ही ट्रिक बऱ्याच लोकांना माहिती आहे की 5 ज्यावेळेस शेवटी असतो, म्हणजे इथं 15 धरू, 15मध्ये 5 शेवटी असताना 25 लिहायचे असतात, 5×5 = 25. आणि आपली नंबर सिरीज जी आहे 1 2 3 4 त्यामध्ये या सिरीजच्या पुढच्या संख्येशी गुणाकार करावा लागतो. 1च्या नंतर 2 येतो तर 2 × 1 = 2, तर 225. तर आता इथं 25 आहे, म्हणजे याचं कन्फर्म झालं की लास्ट नंबर जो आहे तो 5 असला पाहिजे. आणि अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 210 येतो त्यामधली छोटी संख्या आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजेच एक संख्या आणि त्याचा एक नंबर, आपले जे नंबर्स असतील त्या नंबर्समधली एक संख्या, त्याच्या पुढच्या संख्येचा गुणाकार 210 यायला पाहिजे. ठीक आहे, तर पहिलं तर आपण बघून घेऊ. जर समजा मी 14 आणि 15 घेतलं तर 4 × 5 = 20, 0 येतं, म्हणजे 0 आलंच चालतं. आता इथं 15 16 घेतलं तरी 5 × 30 येतं, इथं पण 0 येतं, म्हणजे 15 घेतलंच चालतं, 14 घेतलंच चालतं. 13 × 14 केलं तर 4 × 3 = 12, 2 शेवटी येणार, तर हा घेऊ नाही शकत. आणि 16 × 17 केलं तर 7 × 42, परत 2 येणार, हा पण घेऊ शकत नाही. म्हणजे आपल्याकडं काय 14 आणि 15 या दोघांचा ऑप्शन आहे. तर 14चं पहिले घेऊ. 14 × 15, 15 × 60, हातच्याले 6, 15 × 15 = 6 = 21, 210 येतात. तर 5 जे होते 25 याचे 5 आणि या 210 जे होतात हे आपल्याला कशाचे येतात, 14चे येतात. तर 14 म्हणजेच 145. 145 हे काय असणार आहे आपलं या संख्येचं वर्गमूळ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, राजू आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे. जर रोहित 1.2 मीटर उंच असेल तर राजूची उंची किती. आता याला सॉल्व करताना काय करायचं आहे बघा, की हा जो प्रश्न असेल किंवा यासारखे खूप सारे प्रश्न असे येतील की ज्यामध्ये तुम्हाला तिरका गुणाकारच जास्त करावा लागेल. जसं आता राजू आणि रोहित
चारास 3. रोहित किती आहे तर एकाच 2 नाही 1.2. आता इथे काय करावं लागेल तिरपा गुणाकार आणि राजू काय x आहे. हा तिरपा गुणाकार तुम्हाला पुढे खूप कामा पडणार आहे. जवळपास 30-40% आपले जे क्वेश्चन सॉल्व्ह होतील हे तिरक्या गुणाकारावरच होतील. तर आता 3 गुणेला x बरोबर 4 गुणेला 1.2. आता या साईडला गुणेला असेल, मी पहिले सांगितलं ह्या बाजूला जे असेल त्याच्या ऑपोजिट तिकडे जातं. तर x बरोबर 4 गुणेला 1.2 भागीला 3 बरोबर. आता याचा गुणाकार 1.2 भाग जातो 3 ने, 3 1 3 आणि 3 चूक 12. पण इथं पॉईंट घ्यावा लागेल कारण पॉईंटमध्ये उत्तर असल्यामुळे 3 चूक 12. तर 0.4 जे येतं इथं उत्तर येतं 4 गुणेला 0.4 4 चूक 16. 1.6 काय येतं आपला गुणाकार येतो. आता 1.6 काय गुणाकार असल्यामुळे आपलं उत्तर जे असेल ते 1.6 येणार. तिरकस गुणाकार खूप महत्त्वाचा आहे आणि यामध्ये आपले बरेचसे प्रश्न काय होतात सॉल्व्ह होतात. त्यानंतरचा प्रश्न, ₹70ला एक खेळणी खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना 15% नफा कमावला, तर त्या खेळण्याची विक्री किंमत किती. किंमतमध्ये आपल्याला 3 प्रकारच्या किंमत असतात, विक्री किंमत, खरेदी किंमत आणि जे छापील किंमत असते ती वाली एक. आता याच्यामध्ये याने खरेदी केलं 70ला आणि 15% नफ्याने ते विकलंय. आता जर समजा ती वस्तू याने 100ची घेतली असती तर ती 115ला विकली असती. 115ला का 100चे 15% 15 बरोबर. तर 100 रुपयाची वस्तू 115ला विकली असती. आता 100च्या जागी काय घेतलं आपण, 70च्या जागी 100 कन्सिडर केले तर 115 काढायचे आपल्याला. मी म्हणतो की 70 म्हणजे 100 परत तिरका गुणाकार. 70 म्हणजे 100 तर 115 म्हणजे किती गुणाकार. ठीक आहे. 170 गुणेला 115 बरोबर 100 गुणेला x. ठीक आहे. आता 100 गुणेला आहे तर इकडे या बाजूला येताना भागीला येईल. 70 गुणेला 115 भागीला 100 बरोबर x. आता 0 जे असतील ते कॅन्सल होतील, राहिले इथे खाली 10. 5च्या पाड्यात हे दोन्ही नंबर येतात, 5 दुने 10, 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15. आता वर राहिलं 7 गुणेला 23 भागीला 2 बरोबर x. किंवा 115 गुणेला म्हणजे इथं जर हे करायचं नसेल तर आपण इथपर्यंत तर आलोच होतो. कुठपर्यंत की 70 गुणेला 115 भागीला 100 बरोबर x. 0 कॅन्सल होतो. डायरेक्ट 7 गुणेला 115 करा. 15 साती 135 हात चाला 1 किंवा 7 15 135 हात चाला 1 7 1 7 आणि 8. खाली 10 होते. 10 आपल्याला नेहमी माहित आहे जेवढे खाली 0 असतील ते 0 काय करतात पॉईंट आगे पुढे घेऊन जातात. ठीक आहे. तर आता हा पॉईंट पुढे घेऊन येतील 835च्या 1 0 असल्यामुळे 1 पॉईंट नंतर 1 संख्येत नंतर 83.5. तर 83.5 हे जे काय असेल आपलं उत्तर असायला पाहिजे. 1 सेकंड. 15% नफा रामूचा ₹70ला खेळणी खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना 15% नफा कमावला, तर त्या खेळण्याची विक्री किंमत किती होती. 70 हे 100 आहेत. 1 सेकंड. 70 हे 100 आहेत तर 115 हे किती आपलं असं होतं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 115 गुणेला 70 बरोबर 100 गुणेला x. 100 या बाजूला येतील. 0 कॅन्सल. त्यानंतर 115 गुणेला 7 7 5 35 11 7 77 आणि 3 80. ठीक आहे. 80 आहे. गुणाकार चुकला होता. 7 5 35 हातचे आले 3 7 11 77 आणि 3 80 भागी खाली भागीला होते 805 भागीला 10. 10 असल्यामुळे 1 पॉईंट नंतर 0 तर 80.5 हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे 80.5. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, जर 17 गुणेला 29 ठीक आहे 17 गुणेला 29 493 होतात तर 170 गुणेला 0.029 किती होतील. आता याला जर सॉल्व करायला बसले तर उशीर होणार. आपण काय करायचं, पहिलं मी हे लिहून घेतो की 17 गुणेला 29 बरोबर 493 बरोबर. आता याच्यामध्ये आता
याच्यामध्ये इकडे पुढे काय झालं, 17चे किती झाले, 170 झाले, म्हणजेच काय 17 गुणेला 10 केलेला आहे, प्लस 29चे 0.29 झाले किंवा 0.29 झाले, म्हणजेच या 29च्या भागीला किती केलं आहे, किती झिरो गेलेत, 1 2 3, जेवढे खाली झिरो असतील तेवढा पॉईंट पुढे जाईल. तर 29ला जर मी असं लिहिलं तर हे होणार आहे 0.29. जर 17ला गुणेला 10 करून 170 होऊ शकतं, तसं 29 भागीला 1000 केल्यानंतर हे बनू शकतं. तर मी याला लिहिताना 29 भागीला 1000 बरोबर 493 इथपर्यंत आलं. आता हे कसं असतं की इक्वलच्या ह्या साईडला जे तुम्ही काही करता ते सगळं तुम्हाला काय करावं लागतं, या बाजूला पण करावं लागतं. मग त्या बाजूला करताना इकडे काय केलं, गुणेला 10 केलं आणि भागीला 1000 केलं. तेच करा, गुणेला 10 भागीला 1000 बरोबर 0 0 कॅन्सल. आता इथं 0 0 कॅन्सल केलं, पुढचं सॉल्व करायचं नाही आहे. ठीक आहे, पुढचं सॉल्व केलं तर आपल्याला मग जे ओरिजिनल केलं असतं तेच परवडलं असतं. त्यापेक्षा 493च्या खाली किती राहतात, 1 0 0 केला 100 राहतात. 100 म्हणजे 2 संख्यानंतर पॉईंट, तर 4.93 हे काय असेल आपलं उत्तर असेल. समजलं इथं काय केलं, ह्या बाजूला जे चेंजेस केले ते सगळे चेंजेस ह्या बाजूला केलेत आणि त्यानंतर डायरेक्टली उत्तर आपल्याला मिळालं 4.93, डी ऑप्शन 4.93. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न की 1 मीटरमध्ये किती किलोमीटर असतात. परत तिरका गुणाकार. ठीक आहे, तो नेहमीच आपल्यासोबतच राहील तिरका गुणाकार. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, तर 1 मीटर म्हणजे किती किलोमीटर बरोबर. तिरका गुणाकार क्वेश्चन मार्क गुणेला 1000 बरोबर 1 गुणेला 1 किलोमीटर. एक सेकंड खाली लिहितो, क्वेश्चन मार्क गुणेला 1000 बरोबर 1 किलोमीटर म्हणू शकता गुणेला 1. तर याचा तर हेच राहील, 1000 त्या साईडला जाईल तर क्वेश्चन मार्क बरोबर 1 गुणेला 111 भागीला 1000. ठीक आहे. आता जेव्हा कधीही मी अगोदर सांगितलं, जेव्हा कधीही 1000 भागीला येणार, त्या 1000च्या भागीला असल्यानंतर काय होईल, तुम्हाला पॉईंट पुढे न्यायचा आहे एक एक संख्येच्या. आता 1च्या पुढे 3, 1 धरून 2 पॉईंट समजून घ्या, किंवा 1 धरून 3 पॉईंट तुम्हाला पुढे घ्यायचं आहे. तर 1 2 आणि 3 हे झालं 1, त्यानंतर 1 2 आणि ह्या 3 असं करून आपलं काय नाही 0.1 येईल. सॉरी 3 0 घ्यायचे आपल्याला. 1 1 2 3 0 1 एक सेकंड 1 2 3 0. हां, तर 0.001 हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. त्यानंतर बघा, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की NTZ, AGM, DGP आणि CGM हे दिले. यामध्ये विसंगत ओळखा. यामध्ये काय करायला लागते, एक पॅटर्न आहे, ते पॅटर्न ओळखायचं आहे. जे पॅटर्न बसणार नाही ते आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. सिम्पल आहे एवढंच. PQR ST UVW XYZ JKLM N नंतर बघू NOPQRS 5 आहे. PQR ST UVW XY 5 नंतर Z घेतला. ठीक आहे, 5-5चा गॅप आहे इथे. तोच बघू ABCDEFG त्यानंतर GHIJKLM. ठीक आहे, इथं पण झालं बघा, 5-5चा गॅप येतोय दोन संख्यामध्ये. DEFGHIJKLM NOPCDEF इथं बघा 3चाच गॅप आहे. तर DEF घेतल्यानंतर जी येतो तर 3चा गॅप असल्यामुळे 4 काय आपलं गटातनं बसणारी संख्या आहे. जर A आणि B च्या वयाचे प्रमाण 3:5 आहे, 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 31:45 असेल, तर त्यांचे सध्याचे वय किती. आता याला सॉल्व करताना काय असतं की आपल्याला काय करायचं आहे की संख्यांचा वापर करून x पकडून मग सगळं सॉल्व होतं. तर याला सॉल्व करण्याची एक दुसरी पद्धत अशी आहे की तुम्हाला काय करायचं आहे, ज्याचं वय विचारलं ते बघा, तर सध्याचे वय विचारलं, दोघांचेही विचारलं तर दोघांचंही वय आपण एकाचं काढू, त्यानंतर दुसऱ्याचं ऑटोमॅटिक निघणार आहे. कारण सगळ्यांचं पहिलं आन्सर जे आहे ते वेगळं आहे. ठीक आहे, म्हणजे एक निघालं तर आपलं उत्तर होऊन जाईल.
आता 3/5 काय प्रमाण आहे तर घ्या इथं ए आणि बी. सध्याचं किती आहे 3/5, ठीक आहे, हे 3/5 असंच लिहा. ए आणि बी 3/5, थोडं या साईडला लिहितो म्हणजे आपल्याला परत कॅल्क्युलेशन पण करायचं आहे. ए बी 3/5 हे सध्याचं आहे बरोबर. 10 वर्षानंतर जो गॅप असेल, ठीक आहे, जो गॅप असेल तो काय करायचा आहे इथे लिहायचा आहे +10 +10. त्यानंतर 10 वर्षानंतरचं किती आहे 10 वर्षानंतरचं आहे 31/45. बरं, आपण काय करणार आहोत कोणातरी एक तर पहिल्याचं काढा किंवा दुसऱ्याचं काढा. तर दुसऱ्या कोणाचे म्हणजे पहिल्याचं किंवा दुसऱ्याचं उत्तर काढण्यासाठी जे आता कन्सिडर करायचं आहे ते लक्षात घ्या. इथं पहिलं तर मला ज्याचं वय काढायचं आणि जेव्हाचं काढायचं आहे, म्हणजे हे आलं सध्याचं, हे झालं 10 वर्षानंतरचं. मला कधीचं काढायचं सांगितलं आहे सध्याचं, ठीक आहे बरोबर. सध्याचं वय काढायचं आहे, मी सध्याचं एचं काढतो. तर हे आहे सध्याचं, हे भविष्यातलं. मला सध्याचं काढायचं आहे एचं, किती आहे 3 बरोबर. मी हा रेशो वापरला तर यातला फरक घ्या, यातला फरक 31 किंवा 45 वजा 31 ना, 45 वजा 31. लक्षात आलं. सध्याचं एचं काढायचं आहे म्हणून 3 घेतला, हा रेशो वापरला म्हणून यातला गॅप घेतलाय. आणि किती वर्षाचा डिफरन्स आहे दोघांमध्ये 10चा वय 10चा गॅप आहे. वरच्या ह्या रेशोत आणि त्या रेशोत कितीचा फरक आहे 10चा आहे. बरं, इथपर्यंत आलं, गडबड नाही काही. आता यांचं काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे, क्रॉस जिथं जिथं मला क्रॉस म्हणजे तिरकाच गुणाकार करायचा आहे. त्यामध्ये 3 गुण्याला 45 वजा 31 गुण्याला 5. बरं, हे सगळं झालं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर हे मी मांडणी रफ करतो कारण आपल्याला गरज लागणार आहे कॅल्क्युलेशनची. इथपर्यंत आलं आहे. आता फक्त हे कॅल्क्युलेशन करा. 45 मधून 31 गेले 14 राहतात, ठीक आहे. तर 14 गुण्याला 3 सॉरी गुण्याला 10, 14 गुण्याला 10, ठीक आहे. 45 वजा 31, 5 1 4, 4 3 1, 14 गुण्याला 10 गुण्याला 3 भागीला 45 त्रिक 3 5 15 हातचाला 3 5 15 हातचाला 1 3 चूक 12 1 13 135 वजा 5 1 5 3 5 15 155. 155 मधनं 135 गेले 20, वर राहिले 3 गुण्याला 14 गुण्याला 10, 10 दुने 20, ठीक आहे. 2 7 14. आता राहिले काय वर फक्त 3 गुण्याला 7, 3 7 21. तर 21 जे आहे सध्याचं वय, ठीक आहे. सध्याचं एचं वय सध्या किती सध्याचं एचं वय किती असणार 21. तर 21चं ऑप्शन काय एकच आहे, तर राहिले 35. 21 आणि 35. 2 तास 30 मिनिट व 15 सेकंदाचे एकूण किती सेकंद असेल. आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे सेकंदामध्ये. गडबड काहीच नाही करायची, एकदम बघा. 2 तास तासाला कन्वर्ट करू. 1 तास म्हणजे काय होतं 3600 सेकंद होतात, ठीक आहे. 60 गुणिले 60 तर 3600. 1 तास म्हणजे 3600. आता 2 म्हणजे 7200, 36 दुने 72. बरं, 30 मिनिटं म्हणजे 30 मिनिट गुणिले 60 सेकंद, कारण 1 मिनिट म्हणजे 60. 1 मिनिट म्हणजे 60 तर 30 म्हणजे 30 म्हणजे किती तर 30 गुणिले 60 3 7 18 1800 सेकंद. हे 72 7200 सेकंद, हे 1800 सेकंद, राहिलेले 15. 7200 प्लस 1800 प्लस 15 प्लस 15 किती होतात सरळ सरळ 72 आणि 8 80 80 सॉरी 72 आणि 8 80 80 90 90 आणि 15 90 15. तर 90 15 हे काय होतात आपलं उत्तर होतं 90 15. त्यानंतर जर एका शहराच्या लोकसंख्येची वाढ 20,000वरून 25,000 झाली तर त्या वाढीचे प्रमाण किती. प्रश्न एकदम सोपा आहे, ठीक आहे, काहीच दम नाही आहे प्रश्नामध्ये. पण तुमचा एक गैरसमज होऊ शकतो की त्यामध्ये चुकी कुठं होती. चुकी असं होतं की तुम्ही म्हणता की 25,000 आणि 5,000 असं गडबडमध्ये सोपंच दिसतंय म्हणून लगेच 100 0 0 0 0 कॅन्सल करणार. इकडे 0 इकडे 0 25 दोन्ही 50 झालं 20% 20% ऑप्शनमध्ये आहे, झालं बी उत्तर. बरोबर, चुकलंय. ह्या प्रश्नामध्ये जेव्हा कधी ते म्हणतील की लोकसंख्या वाढली पैसे वाढले किंवा आणखीन काही कमी जास्त झालं तर त्यावेळेस काय करायचं असतं. त्यावेळेस तुम्हाला एक लक्षात घ्यायचं. त्यावेळेस करताना कधी पण एक गोष्ट लक्षात घ्यायची. कोणती की ज्यावेळेस असे प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेस बेस पकडायचा. बेस म्हणजे कशावरती वाढलंय, कुठलीही वस्तू पैसे कशावरती वाढलेत.
तर ते वाढलेत 20,000वरती. ठीक आहे, तर 20,000वरती वाढलेत, किती वाढलेत? 20,000चे 25,000 होत आहेत, बरोबर. तर 5,000 वाढत आहेत 20,000वर, तर 5,000. आणि पर्सेंटेज जिथं कुठं येईल म्हणजेच टक्के, ठीक आहे, टक्के जिथं कुठं येणार तिथं तुम्हाला काय करायचं? गुणेला 100. 0 0 कॅन्सल, 2 0 0 0 कॅन्सल. ठीक आहे, 20,000 होते, 20,000वर किती वाढले? 5,000. सॉरी 5,000, या एक शून्य कमी झालं, 5,000. तर हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, राहिले 50. 50 भागीला 2 बरोबर 25%. ठीक आहे, तर त्यानंतर 25% काय येतं? हे आपलं उत्तर येतं. 25% इथं आलं उत्तर. त्यानंतरचं बघा, 28% गुणोत्तराचे स्वरूपात रूपांतरित करा. 28%ला गुणोत्तरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, गुणोत्तर रेशोमध्ये. आता 28 याचं गुणोत्तर काढायचं आहे 100 सोबत, किंवा 28 याला अशी मांडणी करा, 28 भागीला 100. पर्सेंटेजमध्ये करायचं म्हटल्यानंतर, टक्क्यामध्ये करायचं म्हटल्यानंतर 4 7 28, 4 25 100. तर उत्तर येईल 7 25. याला असं पण लिहिल्या जातं, याला असं पण लिहिलं जातं, असं पण लिहिलं जातं. दोघांचा अर्थ काय होतो? एकच होतो. पण आता याला लिहिताना उत्तरामध्ये 25/7 नका लिहू. उत्तर 7/25 आहे आपला. बऱ्याच वेळेस तुम्ही उत्तर काढून 25/7 लिहिणार नाही, 7/25 म्हणजे जो वरचा असतो, वरचा जो असतो तो काय करतो? अगोदर येतो. ठीक आहे, वरचा असतो तो अगोदर येतो आणि खालचा असतो तो नंतर येत असतो. 7/25 येतं उत्तर. आणि जर समजा ऑप्शनमध्ये कुठं 7/25 नाहीच आहे, हां, ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यात 25/7 आहे, तर मग हे करून टाका, जर दिलेलंच नसेल तेव्हा. जर 2 9 S2 4x, ठीक आहे. आता याला मी काय म्हटलं, असं पण लिहू शकतो, 2 9 4x. बस करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथं काय होईल? 2 गुणेला x बरोबर 9 गुणेला 4. 2 गुणेला 2 या साईडचं गुणेला त्या साईडला भागीला जाईल, 9 चूक 36 भागीला 2 बरोबर x. x बरोबर 36 भागीला 2 किती? 18. यासारख्या प्रश्नाला काही टाइमपास करायचा नाही, शॉर्टकट काही नाही आहे, काहीच नाही, लगेच सॉल्व करायचं आहे. 2 मिनिटात उत्तर 18. हे काय झालं आपलं उत्तर. GFC CFG केलं तर RPG, एकदम सोपा प्रश्न आहे. GFC C कडून CFG केलं, उलटं केलं, तर याला पण JPR कुठं आहे? JPR हे आलं आपलं उत्तर. काहीच लॉजिक नाही आहे, काही वेगळं लॉजिक नाही लावलेलं आहे. 10 आणि सिरीज आहे, 10 + 5 केले तर 15, + 10 केले तर 25, + 20 केले तर 45, + 40 केले तर. कधी पण सिरीज सॉल्व करताना सर्वात पहिलं काम काय करायचं? सर्वात पहिले आणायची आपली त्यातला डिफरन्स. ठीक आहे, वजाबाकी करून टाकायची. जोपर्यंत वजाबाकी होत नाही तोपर्यंत उत्तर येणार नाही. पहिले वजाबाकी केली, 15तून 10 गेले 5, 25तून 15 गेले 10, 45तून 25, 85तून 45 गेले 40. बरोबर. काय दिसतंय आता याच्यामध्ये? 5 10 20 40, 5 10 20 40, 5 दुने 10, 10 दुने 20, 20 दुने 40, 40 दुने 80. आता 85 आणि 80 किती होईल? 80 80 160 आणि 5 165. तर हे झालं माझं उत्तर. सोपं हा. त्यानंतर DKFNHQ. हे जवळ वाटतं चला मला त्याच्या कम्पेअरमध्ये, स्वतःपेक्षा या दोनच्या स्वतःच्या रिलेशनपेक्षा हा एफ जवळ वाटतो मला याच्या. DEF एक सोडून, EF GH एक सोडून, ठीक आहे, EF आणि GH. JK LM 2N OP 2Q. ओके, OPQ RST आणि GHIJ JT पाहिजे. ठीक आहे, तर JT काय? बी मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? ऑप्शन दिलेलं आहे JT. जर जुलै VKZM असे लिहिले जाते तर जून कसे लिहिले जाणार? ठीक आहे, जुलै जेचं तर आपल्याला माहीत पडलं, इथं पण जे व्ही आहे, तर जेचं तर व्हीच पाहिजे. ओके, 3 झालं. VK बघा, आता ह्या प्रश्न सोडवताना ना जे जास्त ऑप्शन सिमिलर असतील त्यापैकीच एक कुठलं तरी उत्तर असतं. जसं आता VKF VKM VJ इथे या ऑप्शनमध्ये तर जास्त काही सिमिलर दिलेलं नाही आहेत. तर
आता यू साठी पण आपल्याला माहिती आहे के के ओके व्ही के हे कॅन्सर हे कॅन्सर व्ही के एम झेड व्ही के एफ ओ. जुलैमध्ये आपल्याला काय केलं आहे एलला झेड जे के एल एम वाय झेड ओके. याच्यामध्ये बघा कसं केलेलं आहे जुलै इथं लिहिलं आहे व्ही के झेड एम जे के एल एम पुढचा वाय झेड जे के यू व्ही ठीक आहे जे के यू व्ही अँड एल एम वाय झेड. तर क्रॉस नंबर घेतलेले आहेत. आता याच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे की याचं पण करू एनीचं कारण जे यूचं आपल्याला माहीतच पडलेलं आहे जे आहे तेच आहे. फक्त याचं काय बघायचं एनी जे के एल एन जे के एल एन ओ पी जे के एल एन ओ ई एफ ओके. तर एफ ओ पाहिजे तर ऑप्शन फर्स्ट जे आहे तेच तिथं काय होतं मॅच होतं. तर हे प्रश्न काही वेगळे नसतात याच्यामध्ये फक्त काय जेवढे पॅटर्न तुम्ही सॉल्व केलेले असतील याचा एकच फंडा आहे की जेवढे जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व होतील तेवढे तुम्हाला पॅटर्न माहीत पडतील तेवढं तुमच्या बुद्धीला तो काय होईल सवय होईल आणि बुद्धीला एक वेळेस सवय पडली ठीक आहे तर आपल्याला हे लगेच सोडव करता येईल. आता 1×12 प्लस 1×15 आणि 1×20. आता 1×12 1×15 1×20 हे सॉल्व करताना आपल्याला काय करायचं आहे की यांचा तिघांचा एक असा नंबर घ्यायचा आहे जो तिघांच्या पाळ्यामध्ये येतो. म्हणजे थोडक्यात काय लसावी काढायचा आहे. लसावी केव्हा काढायचा जर खूप अवघड संख्या असेल तरच त्याचे फॅक्टर हे ते तामझाम करायचा. आपल्याला तामझाम करायचा नाही आहे सरळ सरळ जायचं. मला एक सांगतो मोठा पाळा घ्या सर यातली मोठी संख्या घ्या 20 सर्वात मोठी संख्या आहे. 20 दुने 40 15 12च्या पाळ्यात येतात का नाही. 20 त्रिक 60 15च्या पाळ्यात येतात हो 12च्या पाळ्यात येतात हो झालं संपलं इथंच. तर 12 गुन्ह्याला 5 केलं तर 60 होतं. 15 गुन्ह्याला 4 केलं तर 60 होतं. 20 गुन्ह्याला 3 केलं तर 60 होतं. ठीक आहे. आता हे कसे असतात हे असतात दो जान एक जिस्म बरोबर. हे जे खालच्यांवरचे असतात हे दो जान एक जिस्म असतात. यांना काय पाहिजे खालचा जो काही करल तो वरच्याला करावंच लागतं. ठीक आहे. वरच्याला ते पाहिजे म्हणजे पाहिजे खाली जे होईल ते. खाली काय झालं गुन्ह्याला 5 तो म्हणतो मला पण 5 म्हणतो गुन्ह्याला 4 मला पण 4 हा म्हणतो गुन्ह्याला 3 मला पण 3 संपलं. आता 5×1 5 4×1 4 3×1 3. आता इथं पण 60 येईल इथं पण 60 येईल आणि इथं पण 60 येईल. 20 त्रिक 60 15 × 60 12 × 60. मग तिन्ही ठिकाणी 60 घेतात. कशाला एवढं टाइमपास करता तिघांचा मिळून एकच 60 घेऊ. आता राहिलंय काय 5 4 3 भागीला 60 बरोबर 5 आणि 4 9 3 10 11 12 12 भागीला 60. आत्ताच बघितलं 12च्या पाळ्यात येतो काय 12×1 12 12×5 60 बरोबर 12×1 12 12×1 12 12×5 60 12 12 सेम असल्यामुळे कॅन्सर राहिलंय काय 1×5 तर 1×5 काय उत्तर आहे. आता एकदमच जे मागील वर्षाचं प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपर बघतायत म्हणजे एवढं तर नक्कीच आहे की ते मुलं सुरुवात करणारे नसतील त्यांना बऱ्यापैकी आयडिया एक्झामची आहे म्हणून मी त्या स्पीडनी तसं घेतोय. 1 2 6 मग डायरेक्ट सोडून 120 आणि 720 आहे. ठीक आहे. कितीचा फरक आहे 1चा फरक आहे त्यानंतर 4चा फरक आहे इथं 600चा फरक आहे. बरं आता एक आणखीन ट्रिक सांगतो. ज्यावेळेस सिरीज होते ज्यावेळेस सिरीज हळूहळू वाढत असणार ना त्यावेळेस नेमका काय झालेलं असेल त्यामध्ये वजा किंवा प्लस झालं असेल म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी झालेली असेल एवढं लक्षात ठेवा. म्हणजे जसं 1 2 5 8 11 हे बघा कसं वाढतंय 1 त्यानंतर समजा 2 5 8 11 हळूहळू वाढतंय. जर समजा सिरीज अचानक मोठी वाढत असेल जशी इथं बघा इथं सिरीज ना अचानक वाढली 1चे 2 डायरेक्ट 2चे 6 6 डायरेक्ट इकडे पुढे 120 आणि 720 म्हणजे 100% याच्यात एक तर क्यूब असं म्हणजे घन असं वर्ग असं किंवा गुणाकार असं या 3 सोडून जास्त काही नसणारच आहे. आपण गुणाकार बघू सर्वात अगोदर 1 गुणेला 2 2 बेत्रिक 6 3 गुणेला 3 आणि 12×72 गुणेला 6 म्हणजे गुणेला 2 आहे गुणेला 3 आहे मग गुणेला 6 आहे. तर ऑब्विसली इथं काय असणार गुणेला 4 आणि गुणेला 5 गुणेला 2 गुणेला 4 झाला गुणेला 5 तर 6 गुणेला 4 किती होतील 6×4 24 गुणेला 4 केलं तर आणि 24×5 120 बरोबर फिट बसलं आपलं. तर 24 काय उत्तर आहे आपलं संपलं. 36 34 30 28 24 आत्ताच सांगितलं होतं थोड्या वेळा अगोदर. जर नंबर अचानक वाढत नसतील हळूहळू वाढत आहेत गडबड नाही होत आहे हळूहळू वाढत आहेत एकदम नाही वाढत आहे एकदम टोकावर नाही पोहोचत आहे मग
जसं भांडण एकदम नाही वाढलं, एकदम वाढलं तर काहीतरी मॅटर वेगळा आहे, पण हळूहळू वाढलं तर मॅटर वेगळं आहे. तर -2 -4 वजा परत 2 -4 म्हणजे फरक बघा. 36 - 2 34, 34 4 गेले 30, 30 2 गेले 28, 28 4 गेले 24, 24 मधनं परत 2 गेले तर 22 येणार उत्तर, बरोबर. तर आताच आपण सर्व प्रकारचे जे बुद्धिमत्ता आणि अंकगणितीचे जे प्रश्न होते ते मागील पोलीस भरतीमध्ये जे विचारलेले होते ते आपण इथं सॉल्व्ह करून बघितलेले आहे. भरपूर प्रश्न आहेत, आणखीन सॉल्व्ह करायचे आहेत. पोलीस भरतीच्या कुठल्याही अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. थँक्यू.